भगवंत मंदिराचे सर्व सन्माननीय ट्रस्टी आणि गेली महिनाभर देवत महाराजांचं प्रवचन कानात प्राण आणून जे त्यांनी ऐकलं ते सर्व माझ्या माय बहीण आणि बंधू महाराजांनी सांगितलं आम्ही दोघं अशोक बोलले महाराजांच्या प्रचारात भावकी असल्यामुळे ते आणि कार्यकर्त्याच्या रोलमध्ये मी पण प्रत्येकाचं प्रारंभ असतं. महाराज जन्मताच बोलले कुटुंबात जन्मले आणि त्यांच्या जे कार्य सोपवलं भगवंताने ते करण्यासाठी म्हणजे हे उदाहरण मीच दिलं तर तुम्ही गेला देवाच्या आनंदीला मी चोराच्या आनंदीला जरी चोराच्या आनंदीला गेलो तरी चोराचे गुण काय घेतले गुण तुमचेच घेऊन गेले त्यामुळे मी टिकून आहे अद्याप तरी टिकलो गेलो महिनाभर देवत महाराजांनी इथं भगवंताच्या साक्षीने सेवा रुजू केली आणि त्याचं वर्णन एका वाक्यात करायचं झालं तर जे वैचारिक प्रदूषण असतं ते महाराजांच्या एक महिन्याच्या प्रवचनाने या भाषेत संपून जातं. लोक एक विचाराचं धन घेऊन जातात. धन म्हणण्यापेक्षा दसऱ्याला आपण सोनं वाटतो तसं महाराज विचाराचं सोनं महिन्याभर इथं वाटत आणि ते त्यांच्या हा महिना केव्हा येतो आणि केव्हा जेव्हा महाराजांचं प्रवचन सुरू होतं त्याची वाट माणसं 11 महिने पाहत असतात आणि जास्त काही बोलत नाही कारण तुम्ही बोलल्यावर परत मी बोलणं पण आपली भेट नेहमी इथंच होते कथेमधली 2 भाऊ कथेत हरवले पण दुसऱ्या ठिकाणी भेटले तसं आम्ही वेगवेगळ्या वाटा झाल्या तरी देवान महाराजांच्या कृपेनं तेवढा भेटला आणि कारण तुमचं फार वर्षापूर्वी कीर्तन इथं मी ऐकलेलं या बाजूला स्टेज बरोबर आहे खूप वर्ष झाली हे प्रवचन मला सुरू व्हायच्या पूर्वी त्यावेळेस पासून महाराज देवत महाराजांचं प्रवचन सुरू झालं आणि बाजारात जे असतं ना बाय वन गेट वन फ्री एक या एक फुकट इथं दोन्ही फुकट आम्हाला एक रेकॉर्ड आहे एक गाव एक मंदिर एकच महाराज आणि 20-22 वर्ष आणि निश्चितपणानं हे नोंद करण्यासाठी जे काही लागते ते परिश्रम मी आणि माझे सहकारी आम्ही घेऊ एवढंच या निमित्ताने सांगतो. परत एकदा तुम्ही सांगितलं मला शिकायचं की 3 स्कंद झाले आणि भागवतावरच पुढच्या वर्षी पण आहे. भागवत असं आहे की किती वर्ष सांगितलं तरी
ते ऐकतच राहावं वाटतं, ऐकणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला सांगतच राहावं वाटतं. आणि हा लाभ वर्षानुवर्ष बार्शी शहर तालुक्याला मिळत राहो अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो. आणि महाराज